पांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे एक कमी दाबाचं क्षेत्र हे पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगडच्या दरम्यान आहे. त्यामुळे अजूनही पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणाच्या काही दिशाने थोडी ढगाळ परिस्थिती आहे, परंतु आज बऱ्याच प्रमाणात पावसाची उघडीप होती. भारतीय हवामान खात्याने बंगालच्या उपसागरामध्ये खास करून पुढील 48 तासामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल व त्याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे बदलत्या हवामानानुसार लवकरच बंगालच्या उपसागरात डिप्रेशनची निर्मिती होईल असा अंदाज आहे. सध्याची परिस्थिती आपण जर बघितली तर थोडं विदर्भाच्या पूर्व भागामध्ये मेघगर्जना आहे. हलकं पावसाळी वातावरण गडचिरोली आणि चंद्रपूरच्या दरम्यान आहे. बाकी महाराष्ट्रातला पाऊस उघडलेला आहे, स्पष्टपणे दिसतंय. गेल्या आठवड्यामध्ये आपण जर बघितलं तर 24 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पालघर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय. कोकणापेक्षा जास्त पाऊस आपल्याला या जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात झालेलं दिसतंय. याचा अर्थ उघड आहे की जे काही मराठवाड्यावर आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी या आठवड्यामध्ये झालेली आहे. मात्र आपण तुलनेत बघतो की सातारा, सांगली, अकोला, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये किंवा अगदी भंडारा, गोंदियामध्ये देखील पावसाचं प्रमाण या आठवड्यात कमी राहिलेलं आहे. उर्वरित महाराष्ट्रात सामान्य पाऊस झालेला आहे. आपण सीझनल मॅपचा जर आता अंदाज घेतला म्हणजे 1 जूनपासून तर 24 सप्टेंबरपर्यंत, आता कारण आता 5-6 दिवस राहिलेले आहेत आणि या चित्रामध्ये फार बदल होईल असं मला वाटत नाही. परंतु आता जे काही 29, 27, 28, 29ला पाऊस होणार आहे त्यामुळे थोडं साताऱ्यामध्ये चित्र बदलू शकतं आणि जे काही कोकणातले जिल्हे आणि सोलापूर, सांगली, पुण्यातील असं चित्र बदलेल. त्यामुळे बघूयात. आता संपूर्ण मान्सूनच्या काळातला विचार केला तर पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड, वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. तर इतर जिल्ह्यांमध्येही सरासरी एवढा पाऊस झालाय. केवळ सातारा जिल्हा यावर्षी थोडा अवर्षण प्रवण राहिलेला आहे. आपण बघतो की मान्सूनच्या 3-4 टप्प्यामध्ये परतीचा प्रवास आलेला आहे आणि आता जम्मू काश्मीर, त्याचबरोबर दिल्ली, उत्तर प्रदेशचा उत्तरेकडील भाग, पंजाब, संपूर्ण 80% गुजरात आणि जवळपास 95% राजस्थानमधून मान्सूनने माघार घेतली आहे. पुढचे टप्पे आता पटापट होतील आणि आपण यापूर्वीचा अंदाज तुम्ही जर माझा आठवला तर आपण 24 तारखेपासून गतिमान अशा पद्धतीने मान्सूनचा परतीचा प्रवास देशातून होईल असा अंदाज व्यक्त केला होता. तर महाराष्ट्रातून देखील, कारण आता ऑक्टोबरमध्ये म्हणजे ऑक्टोबरपर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये पाऊस राहील आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून होणं अपेक्षित आहे. कारण 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर हा महाराष्ट्रातील पाऊस माघारी फिरण्याचा कालावधी आहे आणि याच कालावधीमध्ये महाराष्ट्रातून मान्सून मागे फिरणार आहे. आपण बघतो की आज 25 तारखेला थोडं पूर्व विदर्भ आणि मराठवाडा तुरळक पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस, मध्य महाराष्ट्रातला आणि उत्तर महाराष्ट्रातला, कोकणातला पाऊस पूर्णतः उघडला आहे. 26 तारखेला मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता तुरळक स्वरूपात आहे. इतरत्र पाऊस उघडलेला राहील. अतिवृष्टीचा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण विदर्भ याचा अंदाज 27ला कायम आहे. 28 तारखेला हे क्षेत्र थोडं कर्नाटक, तेलंगणाकडे सरकतंय, म्हणजे थोडं दक्षिणला सरकतंय आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण कमी राहील. परंतु दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात हे वातावरण सरकण्याची शक्यता आहे. मात्र 29 तारखेला सर्वदूर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीची शक्यता GFS मॉडेलने व्यक्त केली आहे. 30 तारखेला देखील अतिशय तीव्र स्वरूपात महाराष्ट्रावर सर्वदूर अतिवृष्टीची शक्यता आहे. ह्या अतिवृष्टीचा प्रभाव 1 तारखेला देखील महाराष्ट्रावर कायम दाखवण्यात आला आहे. अतिवृष्टीचा प्रभाव 2 तारखेला देखील मराठवाडा,
पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ कायम दाखवण्यात आलं आहे. हे क्षेत्र थोडं उत्तरेला मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यात किंवा पश्चिम मराठवाड्यामध्ये 3 तारखेला दाखवण्यात येत आहे. मात्र 4 तारखेला हे क्षेत्र उघडण्याची शक्यता आहे, म्हणजे महाराष्ट्रातून त्याचा प्रभाव संपण्याचा अंदाज आहे. आपण 25 तारखेला पूर्व विदर्भात थोडं पावसाचा अंदाज बघतो. उद्या डिप्रेशनचा प्रभाव हा आंध्र प्रदेश, तेलंगणा, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात 26 तारखेला हलक्या प्रमाणात सुरू होईल. डिप्रेशन महाराष्ट्रामध्ये 27 तारखेला विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण या सर्व विभागात परिणाम करणार आहे. 28 तारखेला हे डिप्रेशन संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण कोकण आणि मराठवाड्याचा पश्चिमी भाग, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे. विदर्भातून त्याचा प्रभाव 28ला कमी होईल. या मॉडेलने तरी 29 तारखेला महाराष्ट्रावर याचा फारसा प्रभाव दाखवलेला नाही. त्यामुळं केवळ 26, 27, 28 3च दिवस हा परिणाम दाखवला जातोय. JFS मॉडेल आणि ECMWF मॉडेलच्या अंदाजामध्ये खूप मोठी तफावत आहे. आपल्याला ECMWF मॉडेलच्या अंदाजावर अधिक लक्ष द्यायचं आहे. ECMWF मॉडेलने विशेष पाऊस 30 तारखेला दाखवलेला नाही आहे. 1 तारखेला किरकोळ पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात असणार आहे. 2 तारखेला महाराष्ट्रात किरकोळ पावसाळी परिस्थिती राहील. 3 तारखेला महाराष्ट्रात पाऊस आहे, परंतु अतिशय किरकोळ आहे, म्हणजे फार मोठ्या प्रमाणात पाऊस नाही आहे तो. 4 तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून पाऊस उघडेल. उत्तर महाराष्ट्रामध्ये मात्र कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस सक्रिय राहणार आहे. 5 तारखेला पुन्हा एकदा शेवटचं प्रभाव मराठवाड्याला त्रासदायक ठरणार आहे. पश्चिम विदर्भ, संपूर्ण मराठवाड्यामध्ये तुफान अतिवृष्टीची शक्यता 5 तारखेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही त्याचा परिणाम राहील. पुन्हा एकदा हे क्षेत्र गुजरातवर निघून जाईल. 7-8 तारखेला पूर्णतः महाराष्ट्रामध्ये उघडीप आहे. आपण पुढचा अंदाज उद्या सकाळी बघूयात. विशाखापट्टणम जवळ एक डिप्रेशन तयार होण्याची शक्यता येत्या 48 तासामध्ये आहे आणि हे 27-28ला संपूर्ण महाराष्ट्रावर, म्हणजे आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, ओरिसा आणि महाराष्ट्र असा परिणाम करणार आहे. त्यामुळे या डिप्रेशनचा मार्गच महाराष्ट्रातून कोकणाकडे असल्यामुळे 27-28 तारखेला महाराष्ट्रात अतिवृष्टी अपेक्षित आहे. मात्र 29 तारखेला याचा प्रभाव महाराष्ट्रातून संपण्याचा अंदाज मॉडेल देऊ लागले आहेत. त्यामुळे यदा कदाचित 29 तारखेनंतर याचा महाराष्ट्रातील प्रभाव कमी होण्याची दाट शक्यता आहे. एक दुसरी चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात 2-3 तारखेला तयार होणार आहे आणि परतीचा प्रवास गतिमान असल्यामुळे ही आता मध्य प्रदेश, राजस्थानकडे जाण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे 4-5 तारखेला हे विदर्भाच्या दरम्यान येईल आणि पुन्हा एकदा 5-6 तारखेला ते महाराष्ट्रावर परिणाम करेल असा आपला प्राथमिक अंदाज आहे. आपण बघतो की दुसऱ्या कमी दाबाचा देखील 5 आणि 6 तारखेला महाराष्ट्रामध्ये परिणाम होणार आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात 5-6 तारखेला पावसाचा अंदाज आहे. 8-9 तारखेपासून 7-8 तारखेला महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे. अनेक न्यूज चॅनलने रगासा या चक्रीवादळासंदर्भात किंवा टायफून संदर्भामध्ये अनेक व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत आणि लोकांनी ते आवडीने बघितलेत, कारण त्याला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे. परंतु या वादळाचा कोणताही परिणाम भविष्यामध्ये महाराष्ट्रावर होणार नाही. विनाकारण भीतीचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये निर्माण करू नये, किंवा कारण हा भूभागावर आल्यानंतर लगेचच संपुष्टात येणार आहे. त्यामुळे याचा भारतावर, महाराष्ट्रावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होण्याची शक्यता नाही. अतिवृष्टी काही महाराष्ट्राचा पिछा सोडत नाही आहे. त्यामुळे अजूनही अकोला, चंद्रपूर किंवा पूर्व विदर्भ,
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या विभागावर अतिवृष्टीचे संकट अजून कायम आहे.